नमस्कार. बँकिंग फायनान्स, लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे. चला पैसा येऊ द्या. यावर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करतायत, त्यांना प्लीज एक रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब बटन जे खाली दिसतंय चॅनलच्या, तिथे तुम्ही प्लीज सबस्क्राईबवर क्लिक करा आणि ऑल इथे जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ऑलवर क्लिक करा. ज्यामुळे काय होईल, आमचं या बँकिंग फायनान्स, लोन इन्व्हेस्टमेंट रिलेटेड कोणताही व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. ओके. आजचा आपला एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. माझी रिक्वेस्ट आहे की खूप महत्वाचा टॉपिक आहे, शेवटपर्यंत बघा प्लीज. कुणी स्किप करू नका. ओके. इन्कम टॅक्स रिफंडचा सायबर फ्रॉड. इतके सायबर फ्रॉड चालू झालेले आहेत ना मार्केटमध्ये. आता एक नवीन सायबर फ्रॉड समोर आमच्या ऐकण्यात आणि बघण्यात आलेला आहे. काय होतं याच्यामध्ये, आता सीझन कुठला चालू आहे? आता आपला जुलै ऑगस्ट महिना चालू आहे. आता काय होतं की सगळे लोक आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या गडबडीत असतो. सगळे व्यापारी वर्ग असतील, सगळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या ह्याच्यात असतो. होतं कसं की आपण आता काही लोकांनी इन्कम टॅक्स फायलिंग सुद्धा केलेलं असतं आणि इन्कम टॅक्स फायलिंग करताना आपला जो काही रिफंड असतो, टॅक्स जे काही एक्स्ट्रा टॅक्स आपण गेलेला असेल गव्हर्नमेंटला एक वर्षभरामध्ये, तो रिफंड येणार असतो आणि तो रिफंड यायच्या आता प्रोसेसेस काही लोकांच्या चालू आहेत. आता हे सायबर फ्रॉड करणाऱ्यांची डोकी इतकी सुपर आहेत ना, कुठे कुठे हे डोके लावतील सांगता येत नाही. आता इतका इंटरेस्टिंग त्यांनी पॉइंट काढलेला आहे. याच्यामध्ये फसवणूक कशी केली जाते बघा. एका अनोळखी नंबरवरनं तुम्हाला एक कॉल येतो किंवा एखादा मेसेज पण ते टाकू शकतात, बरं का. आणि कॉल येतो आणि ते सांगतात मी असं असं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं बोलतोय. मेसेजमध्ये पण हे असं टाकू शकतात, ते कॉलही करतील. दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि सांगतात की आता तुमचा रिफंड आम्हाला करायचा आहे, परंतु तुमचे अकाउंट डिटेल्स एकदा व्हेरिफाय करून घ्या. बघा कसं सांगतात, अकाउंट डिटेल्स म्हणजे आपलं बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही व्हेरिफाय करून घ्या, ज्याच्यामध्ये रिफंड पाठवायचा आहे. मग ते एक मेसेज करतात आणि त्याच्यामध्ये आपला बँकचा अकाउंट नंबर असतो. गंमत बघा, त्यातले मुद्दामून ते चुकीचा बँक अकाउंट नंबर पाठवतात आपल्याला. मुद्दामून. आपला अकाउंट नंबर आणि ते शेवटचे 4 डिजिट तिथे मॅच होत नाही. झाली गंमत. मग आता आपल्याला टेन्शन येतं. अरे, आपण रिफंड येणार आणि आपला अकाउंट नंबर तर चुकलाय. आपण लगेच त्यांना सांगतो, "सर किंवा मॅडम, तुम्ही जो पाठवलाय ते त्या डिटेल्समध्ये आम्ही बँक डिटेल्स मॅच होत नाहीत. तर माझा हा नंबर नाहीये. माझा करेक्ट करून घ्या नंबर." मग ते म्हणतात, "अरे, अरे, अरे! असं झालं का? बरं ठीक आहे, ठीक आहे. काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यामध्ये एक छोटासा फॉर्म आहे, तो फॉर्म भरा." ओके. मग त्या फॉर्ममध्ये आपण जातो, सगळे डिटेल्स भरतो. त्यामध्ये ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी त्याच्यामध्ये टाकतो. बँक डिटेल्स सगळं टाकतो. आय-एफ-एस-सी कोड सगळं टाकतो. आणि मग त्याच्यानंतर सबमिट करतो आणि मग त्यांना आपण फोन करतो किंवा त्यांचा एखादा मेसेज येतो, की तुम्ही आता रिलॅक्स राहा. तुमची व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला आता रिफंड येऊन जाईल. आपण रिलॅक्स राहतो. तोपर्यंत काही सेकंदात, काही मिनिटात पुढच्या आपल्या अकाउंटमधून पैसे गायब झालेले असतात. मग मात्र आपण हादरतो, की आपण काय केलं, आपल्यासोबत फ्रॉड झाला. मित्रांनो, ज्यावेळी आपण तो फॉर्म भरत होतो ना, त्याच वेळी आपले सगळे डिटेल त्यांना देत होतो आणि ओ-टी-पीच्या माध्यमातून त्यांनी पैसे सुद्धा उचलले. पूर्ण रिकामे केलं आपलं अकाउंट. इतकं बेकार हे लोकं आहेत ना, कसे-कसे डोकं लावतील सांगता येत नाही. आपण खूप गडबडीत असतो. आपण एखादा मेसेज वाचत नाही व्यवस्थित. तर मित्रांनो, माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, कुठलाही अनोळखी नंबरवरचा कॉल येऊ द्या. ह्या इन्कम टॅक्सशी रिलेटेड पहिल्यांदा तुम्ही सीएशी बोलून घ्या. तुमचे जे सीए आहेत त्यांना सांगा, की असा-असा मला कॉल आला होता. तुम्ही डायरेक्ट कुणालाही मेसेजेस रिप्लाय करू नका. अनोळख्या लिंकवर क्लिक करू नका. नाही का? फ्रॉड मेसेज येतात, कुठले कॉल येतात. त्याच्या कशावरही तुम्ही कुठलाही फॉर्म वगैरे काही भरू नका. आणि ओ-टी-पी तर कुणालाही देऊ नका. आत्ताची परिस्थिती खूपच विचित्र होऊन गेलेली आहे. तर काळजी घ्या मित्रांनो आणि एक लक्षात ठेवा, रिफंड लगेच येत नाही बरं का. कधी-कधी एखादा महिना, दीड महिना, 2 महिना सुद्धा लागतो. त्यामुळे रिफंडसाठी जरा घाई करू नका. थोडं स्लो चाललेले असतात प्रोसेस त्यांच्या. ठीक आहे? तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना पाठवून द्या. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जे लोकं अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांना प्लीज विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथेपर्यंत तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.